बालसभा. नमस्कार बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि अदिती जोशीचा नमस्कार. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे वेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. चुरू चुरू बोले तो तुरु तुरु चाले मी कासवाने अंग हलविले. ससा जाई पुढे मी झाडा मागे दडे ते कासवाने हळू पाहिले. वाटेत थांबले ना कुणाशी बोलले ना चालले लुटू लुटू पाही. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे वेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. हिरवी हिरवी पाने नि पाखरांचे गाणे ते पाहुनिया ससा हरखला. खाई गार चारा घे फांदीचा निवारा तो हळूहळू तेथे पेंगुळला. मिटले वेडे भोळे गुंजेचे त्याचे डोळे झाडाच्या सावलीत झोपे. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे वेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. झाली सांज वेळ तो गेला किती काळ निशा हरली गवताची पाती. ससा झाला जागा तो उगा करीत रागा मी धाव घे डोंगराच्या माथी. कासवा तेथे पाही शाळा मनी होई निजला तो संपला सांगे. ससा ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली. वेगे वेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही शर्यत रे आपुली. बालमित्रांनो, आम्ही स्कॉलर या मालिकेमध्ये आज आपण भेटणार आहोत तुमच्या मैत्रिणीला. जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात. त्या कवयित्रीला आपण आज भेटणार आहोत. ती कवयित्री आहे साईप्रिया सुभाष कांबळे. मुलांनो, साईप्रियाचा हा सुंदर प्रवास. नमस्कार, माझे नाव साईप्रिया सुभाष कांबळे. मी इयत्ता 9वी अ ची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचं नाव आहे सौ आशालता अण्णासाहेब उपाध्ये गर्ल्स हायस्कूल कुपवाड. मी पहिला जिल्हा परिषद शाळा 6वी येथे शिकत होते. पहिलीमध्ये मला पाटील सर होते. त्यांची थोड्याच दिवसात रिटायरमेंट झाली. पुन्हा दुसरीमध्ये आल्यानंतर मला
शोभा घाडगे नावाच्या वर्ग शिक्षिका मला लाभल्या. त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केलं, चांगले चांगले विचार मला सांगितले आणि त्यांच्यामध्ये एवढी कपॅसिटी होती की ते प्रत्येक मुलांच्या मनामध्ये त्यांचे शब्द, त्यांचे विचार रुजायचे. पुन्हा थोड्या दिवसात लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊनमध्ये मला असं वाटलं की आपण मोकळ्या वेळेत काहीतरी केलं पाहिजे, की सर्वांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे म्हटल्यावर कविता करणे हा एक चांगला छंद किंवा एक कला असू शकते. मग मला हळूहळू मी यूट्यूबवरून वगैरे काढले की कविता कशा करायची. मग मला हळूहळू कविता करायची आवड जोपासू लागली. मी पहिला काय केलं तर यमक जुळणारे शब्द बाजूला काढले. समजा मला झाड या विषयावरती कविता करायची आहे तर झाडाच्या रिलेटेड मी शब्द बाजूला काढले. थोडक्यात काय, फांद्या, झाडांवर बसणारे पक्षी, त्याची सावली असे शब्द बाजूला काढून त्याची यमक जुळवण्यासारखी वाक्य तयार केली. आणि मग मी पहिली कविता झाड कविता केली. पुन्हा मी ती सरांना पाठवली. सर म्हटले की यात अजून सुधारणा करायला हव्यात, त्यामध्ये अजून खूप चुका निघाल्या त्यामध्ये. बरं म्हटलं, मी लगेच मागे हटले नाही. मी ती करत राहिले आणि शेवटी लॉकडाऊननंतर पुन्हा शाळा सुरू झाली. मग सरांना मी सगळ्या कविता दाखवल्या. मग त्यांनी कोल्हापूर मिरज संमेलन कवितांचं संमेलन होतं, तिथे मी माझी कोरोना ही पहिली कविता सादर केली. म्हणजे सर काय बोलले की मध्ये लॉकडाऊन पडलं होतं, मग लॉकडाऊनवरती म्हटलं कोरोनावरती तू काहीतरी केलं पाहिजेस. मग मी कोरोनावरची कविता सादर केली. ती कविता आम्हाला ऐकवशील का? हां. जगातला कोरोना भारतात आला, जगातला कोरोना भारतात आला, रोगराईची कहरं बनवतच चालला, रोगराईची कहरं बनवतच चालला. शहरातला कोरोना गावात शिरला, शहरातला कोरोना गावात शिरला. माणुसकीत बदल शंका घेऊच लागला, माणुसकीबद्दल शंका घेऊच लागला. मेलेल्या माणसांना भेटता येईना, मेलेल्या माणसांना भेटता येईना. कठोर माणसं अग्नीला जागा देईनात, कठोर माणसं अग्नीला जागा देईनात. मास्क लावा, हात धुवा, लांब रहा, मास्क लावा, हात धुवा, लांब रहा. पण माणसातला माणूस बनून पहा, पण माणसातला माणूस बनून पहा. मानवाच्या गर्दीला त्याने रोखून ठेवलंय, मानवाच्या गर्दीला त्याने रोखून ठेवलंय. चुकीला शिक्षा हे गणितच ठरले, चुकीला शिक्षा हे गणितच ठरले. कोरोनाने तोडली रक्ताची नाती, कोरोनाने तोडली रक्ताची नाती. तेव्हा कुठे माणुसकी कळायला लागली, तेव्हा कुठे माणुसकी कळायला लागली. छान. ही कविता सुचली की नाही? हे कशामुळं सुचली ही कविता? पहिल्यांदा मला म्हणजे आमच्या कोरोनाची सगळीकडे कहरच आली होती. कोरोनामध्ये काय झालं तर स्वतःचे आई वडील, स्वतःचे भाऊ बहीण पण तिथे जवळ जायला घाबरायचे. बरोबर, होय की. हां, मग त्यामध्ये सगळ्यांचा कॉन्टॅक्ट तुटला होता. म्हणजे स्वतःची जवळची आपुलकीची माणसं पण ह्या कहरीमध्ये येत नाही आहेत. खरंच तसं होतं की कुणी कुणाला भेटत नव्हतं, येत नाही. जवळची अगदी व्यक्ती गेली तरी त्या व्यक्तीला भेटता येत नव्हतं. तुझ्या कवितेतून ते अगदी जाणवतंय. म्हणजे त्यामध्ये माणुसकी सगळी तुटली होती. तुला हे कुठून, म्हणजे तुला हे कसं सुचलं? त्यावेळेचं जनरेशन काय होतं, लॉकडाऊन. मग लॉकडाऊनमध्ये कोरोना हेच मेन सुचलं होतं. पण नुसताच कोरोना नाही तर त्यामध्ये काय सुरू आहे तर माणसांची गाठीभेटी होत नाही आहेत, सगळीकडची नाती तुटली आहेत. आपल्यासाठी झगडत लढत होते ते म्हणजे पोलीस आणि डॉक्टर्स. बरोबर. मग आता पुढं कविता झालं, लॉकडाऊन संपलं आणि शाळा सुरू झाल्या, हो ना? हां, मग आता पुढं काय झालं? पुन्हा मी आणखीन कविता करत गेले. मग सुनील चिकलगी साहेब आले शाळेमध्ये. म्हणजे थोडक्यात तुला तिथून एक प्रेरणाच मिळत गेली. ही कविता सादर केल्यानंतर मला सुषमा डागेंचं कवितेचं पुस्तक मला भेटलं आणि सोबतीलाच प्रशस्तीपत्रक पण मला भेटलं. याच्यामुळे मला अजून त्यामध्ये उत्सुकता वाढत गेली की हां, मी अजून यामध्ये काहीतरी करू शकते. मला एक चांगलं प्रोत्साहन भेटलं तिथून. म्हणजे कौतुकाची थाप मिळाल्यावर आणखीन प्रेरणा मिळाली तुला आणि मग तू तुझा कवितेचा जो छंद आहे तो जास्त जोपासलास, हो ना? हां, आता मग पुढची कोणती कविता तुला सुचली? मी पुन्हा नवीन शाळा याच्यावर केली. म्हणजे आमची पहिला शाळा जुनी होती, पुन्हा मग जुनी शाळा होती. म्हणजे शाळा जुनी होती का नवीन बांधली? शाळा पुन्हा ती पाडून नवीन बांधली. हां, म्हणजे तुमच्या शाळेचं सगळं नूतनीकरण केलं, हो ना? हां, म्हणजे कसं शेवटी लहान मुलांना नवीन गोष्टी बघितल्यावर जास्त आतुरता असते की ह्यात काय होईल ना. मग त्यामुळे मला वाटलं की आता आपल्या नवीन शाळेवरची एखादी कविता बनवूया. बरं. मग त्याच्यावरची मी कविता केली आणि ती तुम्हाला हो सांग की. नवीन वर्ष नवीन शाळा, नवीन फळा नवीन दप्तर. नवीन वर्ष नवीन शाळा, नवीन फळा नवीन दप्तर. शाळा झाली सुंदर फार, ज्ञान घेणार आम्ही छान. शाळा झाली सुंदर फार, ज्ञान घेणार आम्ही छान. शाळेत झाले गार्डन छान, शाळेत झाले गार्डन छान. आम्ही करणार धमाल फार. आमच्या शाळेतील विद्यार्थी आहेत फार गुणी, आमच्या शाळेतील विद्यार्थी आहेत फार गुणी आणि अभ्यास करतात खूप छान नित्यदिनी, आणि अभ्यास करतात खूप छान नित्यदिनी. आमच्या शाळेतील मुले आहेत खूप स्मार्ट, आमच्या शाळेतील मुले आहेत खूप स्मार्ट. म्हणून आता शाळेत मॉडर्न स्कूल स्टार्ट, म्हणून शाळेत झाली मॉडर्न स्कूल स्टार्ट. वा, छान. खरंच मॉडर्न स्कूल झालं का मग? हां, म्हणजे नवीन शाळा, सगळं नवीन,
हो की नाही? हां, मग मग असं सगळं नवीन बघितल्यानंतर मला आणि हुरूप आली की हां आता कविता सोडून आणखीन आपल्या कला जोपासायला ह्या हव्या. कवितेबद्दल किंवा कुणी छान छान म्हणलं वगैरे काही लक्षात आहे? मी ही कविता केल्यानंतर पहिला माझ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी कौतुक केलं. तिथे मी पहिल्यांदा परिपाठाच्या वेळेस मी कविता म्हणून दाखवली. पुन्हा ती माझी कविता आवडल्यानंतर मी ग्रामपंचायत साऊ येथे मी ही कविता म्हणून दाखवली आणि तिथे ही सर्वांना ती कविता आवडली. पुन्हा मग मला एखादे शिक्षक दिन आले, बालदिन आला, सावित्रीबाई फुलेंचं महिला दिन, असे काही काही दिन आले. कविता तयार करायची मला सांगायचे की मी पुन्हा ती कविता तयार करून मी सर्वांसमोर सादर करायची. म्हणजे थोडक्यात काय नवीन झालं की तुला आपलं बोलवणार आणि कविता करायला लावणार. मग काही वेळा तू अगदी उत्स्फूर्तपणे केलीस कविता? होय. हो, अशी एखादी उत्स्फूर्त कविता केलेली आठवतीये? आता सारख्या साध्या सिंपल कविता नको म्हणून मी काय म्हटलं ते एखादी वेगळी कविता करूया. मग असंच आम्ही गेलो होतो मुली परिपाठाची वेळ होती. सावळी ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर तिथं कार्यक्रम सुरू होता, गणेशोत्सव होता आणि त्याच्याबद्दल सगळी भाषणं वगैरे सुरू होती. मी त्यावेळेस काही तयारी केली नव्हती, पण काय झालं वेगवेगळ्या स्पर्धा होत्या, लिंबू चमचा, संगीत खुर्ची वगैरे स्पर्धा होत्या. मी काय म्हटलं ह्यामध्ये मी काय भाग घ्यायला नको, मला कवितेत रस आहे, मी कविताच करते. मराठी कविता तर असतातच. मग मी त्यात काय म्हटलं की इंग्रजी मुळ्या अक्षरावरून कविता बनवूया. मग मी डी वरची एखादी कविता बनवली. मग तिथे लहान मुलं होती, मग त्यांना पण ते ऐकायला छान वाटावं, त्यामुळे मी डी विषय निवडला. मग मी कविता काय केली, एक होती लेडी. म्हणजे मी काय म्हटलं प्रत्येक कवितेच्या शेवटी इंग्रजी मुळाक्षर डी यावं असे शब्द पहिला काढले, लेडी, जोडी. आता ही माझी सर्वात वेगळी कविता ऐका. मला अशी आशा आहे की तुम्हाला ही कविता ही आवडेल. एक होती लेडी, दिसायला होती जाडी. एक होती लेडी, दिसायला होती जाडी. नेसायची ती नऊवारी साडी, नेसायची ती नऊवारी साडी. पायात तिच्या कोल्हापुरी जोडी, पायात तिच्या कोल्हापुरी जोडी. एकदा आणली तिने शिडी, एकदा आणली तिने शिडी. शिडीवर चढून तिने मारली उडी, कारण ती होती एक वेडी. अरे वा, छान आहे की कविता, मस्त. आमच्या बालमित्रांना नक्की आवडेल ही कविता. छान. 1 ते पाऊण तासात मी ती कविता सुचवली आणि ती सगळ्यांना आवडली होती. मग तिथूनच मला आता वाटलं की हां आता काहीतरी वेगळंच करायचं. आता एक सूत सापडलं होतं की त्याच्यातून तुला आता पुढं प्रवास करायचा होता. हो ना? हां, मग आता पुढं काय, आणखीन काय काय कवितांच्या बद्दल? आता ही तुझी कविता कशी विनोदी होती, तशी एखादी दुःखी, एखादी आनंदी अशा कवितांबद्दल सांगा मला. आत्ताचं जनरेशन म्हणजे नुसता फक्त आणि फक्त मोबाईलमुळे सगळे कुणाच्यात माणुसकी राहिली नाही, जास्त संपर्क तुटला. काय असेल ते फोनवरच. मग मी एक फोनवरची कविता केली. आत्ताच्या काळामध्ये सगळेजण मोबाईलमध्ये खूप गुंग आहेत. मोबाईलकडून काही चांगल्या पण सूचना आपल्याला भेटतात, काही वाईट पण सूचना आपल्याला भेटतात. मग मी काय म्हटलं की जर आपण नुसताच जर त्याच्याबद्दल वाईट बोलायला लागलो तर त्या सर्वांना त्यात वाचायला पण आवडणार नाही आणि ऐकायला पण आवडणार नाही. तर मी त्यामध्ये मग गमतीशीर पण गोष्टी ॲड केल्या, त्याच्यात चुकीच्या पण गोष्टी ॲड केल्या आणि त्यातला चांगला उपयोग पण मी त्या कवितेमध्ये ॲड केला. हां, मग ती आता कविता आम्हाला ऐकव बघू मोबाईलची. नक्कीच. मोबाईल तो असा कसा रे, मोबाईल तो असा कसा रे, म्हणतोस तास तास हाती घेऊन बसा रे, म्हणतोस तास तास हाती घेऊन बसा रे. तू थोडा चांगला आणि थोडा वाईट, तू थोडा चांगला आणि थोडा वाईट. कोणाकडे गुड तर कोणाकडे बॅड, कोणाकडे गुड तर कोणाकडे बॅड. तू देतोस खूप छान इन्फॉर्मेशन, तू देतोस खूप छान इन्फॉर्मेशन. थोडं निरीक्षण केलं तर तू खूप प्रश्नांचं सोल्युशन, थोडं निरीक्षण केलं तर तू खूप प्रश्नांचं सोल्युशन. मोबाईल तू किती वेळ लावलंयस रे मुलांना, मोबाईल तू किती वेळ लावलंय मुलांना. लहान मुलं सोडत नाहीत तुझ्या पबजी गेमला, लहान मुलं सोडत नाहीत तुझ्या पबजी गेमला. मुले करत नाहीत होमवर्क, मुले करत नाहीत होमवर्क. घेऊन बसतात 4GB नेटवर्क, घेऊन बसतात 4GB नेटवर्क. इंटरनेटचं मुलांना खूपच वेळ, इंटरनेटचं मुलांना खूपच वेळ. आई ओरडली तरी सोडत नाहीत बेड, आई ओरडली तरी सोडत नाहीत बेड. मोबाईल तू केलंच जगाला वेड, मोबाईल तू केलंच जगाला वेड. आता सुरू कर काढायला सोल्युशन बरं, आता सुरू कर काढायला सोल्युशन बरं. छान, बघूया आता काय सोल्युशन काढतंय मोबाईल. हां, ठीक आहे, छान. कविता मस्त सुचतायत. बालमित्रांनो, साईप्रियानं केलेल्या कविता, तिला सुचलेल्या या कवितांबद्दल आपण जाणून घेतलं. तिच्या या पुढच्या प्रवासाबद्दल, तिला मदत करणाऱ्या शिक्षकांच्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत. आम्ही स्कॉलर या मालिकेमध्ये पुढील रविवारी. बालमित्रांनो, बालसभेचा हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत अंजूची गोष्ट. अंजू, आता खेळणं पुरे कर.
अगं बाबा ऑफिसात नाही यायची वेळ झाली आहे. चल हातपाय धुवून घे आणि शुभंकरोती म्हणाले ये बघू. आई बाबा आले, बाबा आले. अगो बाई आलात होय तुम्ही. हातपाय धुवून घ्या. तुमच्यासाठी मी गरम गरम पोहे करते. नको, पडतो जरा. अंजुबाय, हे कपडे तेवढे हँगरला अडकव बघू ग. द्या इकडं. हे काय आल्या आल्या झोपलात? बरं वाटत नाहीये का? नाही, तसं फारसं काय नाहीये. अंगात जरा कसर असल्यासारखी वाटते, एवढंच. अहो मग ऑफिसात रजा टाकून लवकर नाही का यायचं? नाही ग, तसं फारसं काय नाहीये. आणि ऑफिसात कामही भरपूर होती. रजा घेऊन यायची चालण्यासारखं नव्हतं. अगो बाई अंग तर तापानं फणफणलंय की. थांबा मी थर्मामीटर लावून दो. आई ग, नको. कशाला? दुखणं अंगावर काढलं तर वाढतं. हा. लावा बघू थर्मामीटर. आई बाबांना बरं नाहीये. हो बेटा, हे बघ इथं दंगा नाही हं करायचा. नाही बाई, मी अजिबात गडबड करणार नाही. अगो बाई चांगला 1.5 ताप आहे की. आणि अशा अवस्थेत ऑफिस मधनं घरापर्यंत आलात तरी कसे? थांबा मी डोक्यावर कोलन वॉटरची पट्टी ठेवते. आई, आई ग. बाबा तुम्हाला खूप दुखतंय का हो? आई. ही पट्टी ठेवा डोक्यावर. अंजू बेटा तू थोड्या वेळ बाबांच्या जवळ बस. मी पलीकडे जाऊन गोखले डॉक्टरांना घेऊन येते. अगं डॉक्टर कशाला हवेत? होईल बरं. तुम्ही शांतपणे झोपा पाहू. मी 2 मिनिटात डॉक्टरांना घेऊन येते. आई डॉक्टरांना सांग बाबांना गोड गोड औषध द्या म्हणाव. कडू औषध देऊ नका. सांगते. बाबा डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं ना तरी अजिबात घाबरू नका बर का. इंजेक्शननी फार दुखत नाही, नुसतं मुंगी चावल्यासारखं होतं. तुम्ही शहाणे आहात ना, मग घाबरायचं नाही. डॉक्टरांचं इंजेक्शन घेतलं की मी तुम्हाला गोड गोड खाऊ देईन. अंजू मी जाते ग. बाबांना शांत झोपू दे. त्यांच्याशी जास्त बडबडत बसू नकोस. आई तू जाऊन ये पटकन, डॉक्टरांना बोलवून आण. आई ग. बाबा तुमचे पाय दाबून देऊ? नको. शहाणे आमचे बाबा. थांबा मी तुमचे पाय दाबून देते म्हणजे बरं वाटेल. आई अगं हळू हळू. बाबा तुम्ही घाबरू नका, मी आहे ना तुमच्या जवळ. मी जवळ असताना घाबरायचं नाही. आई आत्ता डॉक्टरांना घेऊन येईल. डॉक्टरांनी औषध दिलं की तुम्हाला लगेच बरं वाटेल. थोडस कडू औषध असलं ना तरी गट्टकन गिळून टाकायचं. हवं तर नंतर थोडीशी साखर खायची. आई ग. मागे एकदा मी आजारी पडले होते ना, तेव्हा मी कसं शाळ्यासारखं औषध घेतलं होतं की नाही. थांबा मी तुमच्या डोक्याची पट्टी बदलते. हो हे घ्या. पांघरून घ्या बघू. बाबा तुम्हाला थंडी वाजत असेल नाही. थांबा मी फॅन बंद करते. अंजू बाबांच्या डोक्याची पट्टी बदलली? हो. आता तू सरक. मी बसते बाबांच्या शेजारी. आई डॉक्टर काका नाही आले तुझ्या बरोबर? अगं येतीलच इतक्यात. अंजू बाबा काही म्हणाले का ग? हो मगाशीच म्हणाले. काय म्हणाले? आई गो म्हणाले. आई बाबासारखे आई गो का म्हणतात गो? अंजू बेटा हो त्यांना बरं वाटत नाहीये ना. त्यांना सारखी त्यांच्या आईची आठवण येते. तुला बरं नसलं की तू नाही का सारखी आई आई करत? पण बाबांची आई तर कोल्हापूरला असते. बाबांची हाक आजीला कोल्हापूरला कशी ऐकू जाणार? आजी इथं कशी येणार? आपण की नाही आजीला आता पत्र घालूया. म्हणजे आजी लगेच इकडे येईल. हे बघ तू की नाही आता खेळायला जा बरं. परागकडे जाऊ? हो हवं तर तुझी परवा आणलेली खेळणी आहेत ना ती पण घेऊन जा बरं का. जेवायची वेळ झाली की मी तुला बोलवीन. पराग चल आपण खेळूया. पण काय खेळायचं? मी माझा रोबो घेऊन. नको रे, मला परवाच बाबांनी स्टीलची छोटी छोटी भांडी आणली आहेत. चल आपण घर खेळूया. मी स्वयंपाक करते, तू ऑफिसला जा. ऑफिसला नको,
मी माझी फाडफाड करणारी बंदूक घेऊन येतो आणि शिकारला जातो आणि चोरांना पकडून आणतो. आहारे म्हणे, शिकारीला जाऊन चोरांना पकडतो. चोरांना पोलीस पकडतात, शिकारी नव्हे काही. शिकारी वाघ, सिंह, हत्ती असे प्राणी पकडतात. मग आपण चोर पोलीस खेळूया. तू चोर, मी पोलीस. मग माझ्या स्टीलच्या भांड्यांचं काय करायचं? चोर काय स्वयंपाक करतो होय? मग आपण शाळा खेळूया. मी सर असणार म्हणे, मी तुम्हाला शिकवत असणार म्हणे, मग तुम्ही घरचा पाठ करणार असणार म्हणे, मग मी तुम्हाला शिक्षा करणार म्हणे, मग तुम्ही तुमच्या सगळ्या डब्यातला गोड गोड खाऊ सगळा मला देणार. वा रे वा, शहाणाच आहेस की. आमच्या डब्यातला सगळा खाऊ तू खाऊन टाकलास तर मग आम्ही काय करायचं? ते काही नाही, आपण घरगरच खेळायचं. तू ऑफिसला जा, मी स्वयंपाक करते. नको बाई, आपण दुसरं काहीतरी खेळूया. पराग, नाहीतर आपण असं करूया, तू आजारी पडलायस, मी डॉक्टर होईल आणि तुला इंजेक्शन देईन. शहाणी आहेस की. इंजेक्शन म्हणजे किती दुखतं माहितीये का? अरे खरं खरं इंजेक्शन नव्हे काही, खोटं खोटं द्यायचं. मग आजारी झालो आणि मला खाऊ खायला कसा मिळणार? अरे औषध म्हणजे खाऊच द्यायचा म्हणजे झालं. मग ठीक आहे. हा, चल झोप बघू इथे. अरे नुसतं झोपायचं नाही काही, सारखं ऐगो ऐगो म्हणत राहायचं. बर. ऐग ऐग, खाऊ दे खाऊ दे. अरे पण तू आजारी आहेस ना. अगं खाऊ दे म्हणजे औषध दे. पराग, अरे माझ्या बाबांनाही बरं नाहीये, ते पण सारखं ऐगो ऐगो म्हणतायत. खरंच अंजू, आपण आजारी झालो तर आपले आई बाबा शेजारी असतात, पण आपले आई बाबा आजारी झाले तर त्यांचे आई बाबा शेजारी नसतात की गो. हो ना, पण बाबांची आई तर कोल्हापूरला असते, ती इथं कशी येणार? त्यात काय अवघड आहे, बोलून घेऊया ना. अरे पण आपण कसं बोलवणार? सोपत्र आहे, एक पत्र घातली की येईल. पराग, तुला पत्र लिहिता येतं का रे? हो, आम्हाला परवाच शिकवलं शाळेत पत्र कसं लिहायचं ते. बरं सांग, कुणाला लिहायचं पत्र? आजीला. बाबा आजारी आहेत, सारखं ऐगो ऐगो करतायत म्हणून कळवायचं. हात तिरकी, एवढंच होय? थांब, आत्ता लिहूया. पण आपल्याजवळ पोस्ट कार्ड कुठे आहे? थांब, मी बाबांच्या पेटीमधनं आणतो, मला माहिती आहे त्यांची पेटी. सापडलं. हा, काय लिहायचं सांग बरं. अरे मगाशीच सांगितलं की रे, बाबा आजारी आहेत, सारखं ऐगो ऐगो करतायत, एवढं लिही. बस एवढंच होय? थांब, आत्ता लिहूया. ती सौ आजी साष्टांग नमस्कार. बाबा आजारी आहेत, ऐगो ऐगो करतात, ती आजोबांना साष्टांग नमस्कार. तुझी नात अंजू. बस लिहून झालं बघ. वा, किती मज्जा नाही. आता आजी लगेच येईल नाही? अगं, हे पत्र रस्त्यावरच्या लाल रंगाच्या पेटीत टाकल्याशिवाय आजीपर्यंत कसं जाईल? मग चल ना, आपण ते पत्र टाकून येऊया. वेडीत आहे. अगं, पत्रावर पत्ता लिहायला लागतो, त्याशिवाय पत्र आजीला कसं मिळेल? मग लिही की. पण तुझ्या आजीचं नाव काय आहे? माझ्या आजीचं नाव आजी. अगं, तू तिला आजी म्हणतेस, खरं तिचं नाव वेगळंच असतं. माझ्या आजीचं नाव पार्वतीबाई आहे, तसं तुझ्या आजीचं नाव काय आहे? मला नाही माहिती, तू आपलं आजीच लिही. बर बुवा, आजीबाई लिहितो. आजीचं कोल्हापूरला घर कुठे आहे? ती अंबाबाईच्या देवळाजवळ आहे बघ. अरे देवळात घंटा वाजली ना तरी आमच्या घरी ऐकू येते. अगं तसं नसतं, पत्ता म्हणजे घर नंबर, रस्त्याचं नाव, वाड्याचं नाव हे सगळं लिहायला लागतं. पण मला तर ते काहीच माहित नाहीये. बर असू दे, आपण ती सौ आजीबाई कुलकर्णी अंबाबाईच्या देवळाजवळ कोल्हापूर असं लिहूया. चालेल. पराग, अरे कुलकर्णी तर माझ्या बाबांचं आडनाव आहे की, आजीचं आडनाव आपल्याला कुठं माहितीये? अगं, आजीचं, बाबांचं, आजोबांचं, काकांचं सगळ्यांचं आडनाव एकच असतं. आम्हाला वर्गात शिकवलंय की. चल, पत्र लिहून झालं ना? चल, पत्राच्या पेटीत टाकू. आता बघ तुझ्या आजी आजोबा कसे लगेच येतात ते. अहो,
उठू नका. काय पाहिजे ते सांगा. मी इथंच आहे ना. अंथरुणावर झोपून झोपून आता कंटाळा यायला लागलाय बुवा. डॉक्टरांनी तुम्हाला थोडे दिवस विश्रांती घ्यायला सांगितले ना. अगं आता तसा काही ताप नाहीये मला. नसला म्हणून काय झालं? डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली ना. 5 दिवस झाले झोपूनच आहे. बरं, अंजू कुठं गेलीये? बाहेर खेळत असेल. अगो बाई, दारासमोर रिक्षा उभी राहिली आहे. कोणीतरी पाहुणे आले वाटतं आपल्याकडे. आपल्याकडे? आपल्याकडे तर तसं कोणी येणार नव्हतं. बघ बघ बघू जरा कोण आलाय ते. अगो बाई, मामनजी आणि सासूबाई आले आहेत. आई बाबा आत्ता एकदम अचानक कसे काय आले ते? अरे बाबा, तब्येत कशी आहे तुझी? बाबा तुम्हाला काय माहिती, मला बरं वाटत नव्हतं ते. अरे अंजूचं पत्र आलं होतं ना तिच्या आजीला. अंजूचं पत्र? हो, सकाळीच पत्र मिळालं आणि लगेच निघालो झालं. त्यातून हिचा तगादा, ताबडतोब निघा म्हणून मग निघालो लगेच. माझा तर जीवच निम्मा झाला. म्हटलं ह्याला झालं तरी काय. पण आता तब्येत जरा बरी दिसते हो. हो, मध्ये जरा बरं नव्हतं. थोडासा ताप आला होता झाला. पण काळजी करण्यासारखं तसं काही नव्हतं. पण हे अंजूनं पत्र लिहिलं तरी कधी? अंजू, ए अंजू. आजी आली, आजी आली, आजोबा आले, आजी आली, आजोबा आले. अंजू, तू पत्र लिहिलं होतंस आजीला? हो, परागकडून लिहून घेतलं होतं. तुम्हाला ताप आला ना, त्याच दिवशी मी आणि परागनी पत्र लिहिलं आणि पोस्टात टाकलं. अगं पण तुला आजीच्या घरचा पत्ता मिळाला कुठून? अरे अरे ती एक मोठी गंमतच झाली बाबा. आमच्या या बछडीनं पोस्टकार्ड वर पत्ता काय लिहिला असेल? काय लिहिला? आजीबाई कुलकर्णी, आंबाबाईच्या देवळाजवळ, कोल्हापूर. पण तो पोस्टमन मोठा दयाळू हो. तर काय, पोस्टात त्यानं पत्र पाहिलं आणि तोही बुचकाळ्यात पडला. मग त्यानं कार्डावरचा मजकूर वाचला. तर नातीनं बाबा आजारी पडलेत म्हणून आजीला लिहिलेलं पत्र बघा. बिचारा तोही गहिवरला हो. मग अंबाबाईच्या देवळाजवळ असलेल्या सगळ्या कुलकर्ण्यांच्या घरात जाऊन विचारू लागला. आणि असं करून शेवटी ते पत्र आमच्या घरापर्यंत पोहोचलं. कठीण ग बाई. पण अंजू, तू आजीला पत्र का पाठवलंस? का म्हणजे बाबासारखे ऐगो करत होते ना. माझी आई जशी माझ्या जवळ आहे तशी त्यांची आई नको का त्यांच्या जवळ, म्हणून मी आजीला पत्र लिहिलं. खरं ग बाई, माझी मोठ्या मायेची पोर आहे हो. खरंच इतरा कोणाला सुचलं पण नसतं हो. हो, पण तसं काही फारसं आजारी नव्हतो मी. साधा किरकोळ ताप तर होता. असे नका, पण आम्हाला कळवायचं नाही आता का? काय त्यात कळवायचं? या वयात तुम्हाला त्रास नको म्हणून नाही कळवलं. तरी आजी, बाबा सारखी तुझी आठवण काढत होते. सारखं ऐगो करत होते, म्हणून मी पत्र लिहिलं. आजी, आता तू लगेच कोल्हापूरला जायचं नाही हा. बाबा, आता तुम्ही ऐगो म्हटलं ना की आजी लगेच तुमच्या जवळ येईल. हो की नाही ग आजी? माझं गुणाचं लेकरू ग ते. बालसभेच्या कार्यक्रमात तुम्ही ऐकलीत अंजूची गोष्ट. बालमित्रांनो, बालसभेच्या कार्यक्रमाची वेळ आता संपली. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. बालमित्रांनो, या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला अदिती जोशीला आता निरोप द्या. नमस्कार.